नमस्कार. आज मी तुम्हाला ठुशी पेंडंट बनवायची दुसरी पद्धत दाखवणार आहे. आधी आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया. व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावं म्हणून मी इथे पांढरे मोती घेतलेले आहेत. तुम्ही गोल्डन मणी वापरू शकता. एक सुई लागेल आपल्याला. नायलॉनचा दोरा लागेल. त्याचा कलर कोणताही घेऊ शकता. मी इथे गोल्डन घेतला आहे. आणि आपल्याला दोरा कट करण्यासाठी कटर लागेल. 160 सेंटीमीटरचा दोरा मध्यातून दुमडून सुईमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आता सुईमध्ये 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. चारही मोती दोऱ्याच्या शेवटी सरकवून घ्यायचे आहेत आणि त्यांना अशा प्रकारे गाठ घालून घ्यायची आहे. दोन ते 3 गाठी घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं आहे. आता इथे एक फूल तयार होईल. आता आपल्याला सुईमध्ये 3 मोती घालून घ्यायचे आहेत. जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मणी सोडून त्याच्या पुढच्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला सुईमध्ये 3 मणी घ्यायचे आहेत. जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मणी सोडायचा आहे आणि पुढच्या मण्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढच्या एका मण्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुईमध्ये एक मोती घ्यायचा आहे. जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मणी सोडायचा आहे आणि मागच्या मण्यामधून आपल्याला सुई खालच्या बाजूने वर बाहेर काढायची आहे. दोरा असा वरच्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे. आता इथे 4ही मण्यांचा एक चौकोन तयार झालेला दिसेल. जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे तो मोती बोटामध्ये धरायचा आहे आणि उजव्या बाजूचा एक मोती चौकोन होईल असं बघून तो अंगठ्यामध्ये पकडायचा आहे आणि खालच्या बाजूचा जो मोती आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. मग जो अंगठ्याकडचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुईमध्ये एक मोती घ्यायचा आहे. आता जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मोती सोडायचा आहे आणि मागच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे तो मोती आपल्याला बोटाकडे धरायचा आहे आणि उजव्या बाजूचा एक मोती चौकोन होईल असे बघून आपल्या अंगठ्याकडे पकडायचा आहे आणि खालचा जो मोती आहे त्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि अंगठ्याकडचा जो मोती आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुई वरच्या बाजूला 4ही मोत्यांमधून फिरवून घ्यायची आहे.
आणि शेवटी पहिल्या मोत्यामधून पुन्हा एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुईमध्ये 3 मोती घ्यायचे आहेत. आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मोती सोडून पुढच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला सुईमध्ये पुन्हा 3 मोती घ्यायचे आहेत. आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मोती सोडून आपल्याला पुढच्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढच्या एका मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता सुईमध्ये एक मोती घ्यायचा आहे आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मोती सोडून त्याच्या मागच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा असा वरच्या बाजूने घ्यायचा आहे. दोरा ओढल्यानंतर हा असा एक चौकोन तयार होईल. त्यानंतर उजव्या बाजूला वळवून घ्यायचा आहे आणि जिथे दोरा बाहेर पडला आहे तो मणी बोटाकडे आणि उजव्या बाजूचा एक मणी अंगठ्याकडे धरायचा आहे आणि खालच्या बाजूला जो मणी येतो त्या मण्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता अंगठ्याकडच्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला सुईमध्ये एक मणी घ्यायचा आहे. आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मोती सोडायचा आहे आणि मागच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा असा वरच्या बाजूने घ्यायचा आहे. आता जिथे दोरा बाहेर पडला आहे त्याच्या उजवीकडचा खालचा जो मोती आहे त्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची आहे आणि अंगठ्याकडचा जो वरचा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता वरचे जे 4ही मोती आहेत त्यातून आपण सुई फिरवून घेणार आहोत. चारही मोत्यामधून सुई फिरवल्यानंतर पहिल्या मोत्यामधून आपल्याला पुन्हा एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला सुईमध्ये 3 मोती घ्यायचे आहेत. आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मोती सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला सुईमध्ये 3 मोती घ्यायचे आहेत. आणि जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढचा एक मोती सोडायचा आहे आणि पुढच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जिथे आपला दोरा बाहेर पडला आहे त्याच्या पुढच्या एका मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता सुईमध्ये अजून एक मोती घ्यायचा आहे
आणि जिथे दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मोती सोडून मागच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता जिथे दोरा बाहेर पडला आहे त्याच्या उजव्या बाजूला खालच्या मोत्यातून आणि अंगठ्याकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता सुईमध्ये पुन्हा एक मोती घ्यायचा आहे आणि जिथे दोरा बाहेर पडला आहे त्याच्या मागचा एक मोती सोडून मागच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा असा वरच्या बाजूने घ्यायचा आहे. जिथे दोरा बाहेर पडला आहे त्याच्या उजव्या बाजूचा खालचा आणि अंगठ्याकडचा अशा दोनही मोत्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता वरचे 4 मोती जे आहेत त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. मी आता हे एवढंच पेंडंट बनवत आहे. तुम्ही अजूनही मोठं बनवू शकता. जेवढे पाहिजे असेल तेवढी लांबी ठेवू शकता. आता मी शेवट कसा करायचा ते दाखवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेवटी 4ही मोत्यांमधून आपल्याला डबल दोरा फिरवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने 2 मोत्यांच्या मधून खालच्या बाजूने सुई बाहेर काढून गाठ घालून घ्यायची आहे. अशा 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि उरलेला दोरा नंतर कटरने कट करून घ्यायचा आहे. आता हा दोरा कटरने कट करायचा आहे आणि उरलेला दोरा लायटरच्या सहाय्याने हलकासा जाळून घेऊन दाबून घ्यायचा आहे. हे आपलं ठुशी पेंडंट आता तयार झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी लांबी तुम्ही ठेवू शकता.